150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं। सोने की चिडिया म्हणून अख्ख्या जगात भारताची ओळख होती। इंग्रजांनी पाहिजे तसं वाटेल तेवढं भारताला लुटलं। सामानाची ने-आण केली। या सामानाची ने-आण करताना त्यांना हवं तिथं त्यांनी रस्ते पूल बनवले, त्यांचा उपयोगी करून घेतला। असाच एक बुलढाणा जिल्ह्यातील 2 तालुक्यांना जोडणारा तर अगदी जवळच ज्या मार्गाने मध्य प्रदेशची सीमा लागते अशा शेगाव संग्रामपूर मार्गावरील पूर्णा नदीचा पूल अति महत्वाचा। 1931 मध्ये इंग्रज काळात हा पूल तयार झाला होता। इंग्रज गेले पण त्यांची लुटण्याची सवय आपल्या येथील काही लोकांना, राजकारण्यांना तर ठेकेदारांना लावून गेली। मागील 15 ते 16 वर्षापासून पूर्णा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे, पण आजही अर्धवटच। 10 वर्षापासून आमदार एकच, पण तरीही पूल रखडलेला। खासदार सुद्धा 10 वर्षापासून तेच, पण पूल मात्र तसाच। देव जाणे काय या अगोदर येथे आमदार व खासदार तसेच सत्ताधारी काँग्रेस पक्ष होता, त्यांनी सुद्धा या पुलाला असंच रखडत ठेवलं, कारण समजेना। येथील जुन्या पुलावर मागील काळात अनेक दुर्घटना झाल्या। इवन नदीच्या प्रभावात पूल उखडला, वाहून गेला, त्याची डागडज्जी करण्यात आली। दरवर्षी पूल पुरामुळे क्षतिग्रस्त होतो। मतदार संघ असल्यामुळे राजनेते याच पुलावरून नेहमी ये-जा करतात, पण संत गतीने सुरू असलेल्या या पुलाच्या कामाकडे कधीही यांचे लक्ष गेले नसावे। शेगाव संग्रामपूर, सोनाळा, जळगाव, जामोद तर मध्य प्रदेशला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे। शिवाय दरवर्षी कित्येक क्युसेके पाणी येथून वाहून जाते। जर इथे पुराचे पाणी अडवले तर जवळजवळ 120 लहान मोठी गावे व त्यांची शेती ओलिताखाली येईल, पण याकडे राजकारणाचे आजही दुर्लक्ष आहे। आतापर्यंत या अरुंद पुलावर 21 बळी गेले, ज्यात 18 लोक बस पलटल्यामुळे तर 3 जणांचा परिवार पुरात वाहून गेला। किती वर्ष झाले या पुलाचं काम चालू आहे? लय 7-8 वर्ष झाले। काही त्रास याच्यापासून तुम्हाला गावकऱ्यांना? काय ते खळंग झळंग हे कधी बंद होते काय सांगा। काय आता कोणाला माहित सांगा, जातच नाही कोणी आमच्या इकडे। तुम्हाला काय माहित, आम्ही काही आमचे कॉन्टॅक्ट नाही तिकडे, म्हणजे लवकर करायला पाहिजे। तरी सुद्धा काही नाही काही दिवस सांत्वना भेटी होतात, पण पुढे काय? शासकीय जनतेच्या दवाखान्याच्या दृष्टिकोनातून हा पूल अतिशय महत्वाचा आहे। जनप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन हा पूल लवकरच पूर्णत्वास आणावा, जेणेकरून जनतेला त्यांचा पैशांचा उपयोग झाला असेल असे वाटेल। विसे न्यूज करिता बुलढाणा येथून महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत।